नमस्कार. शिक्षक समन्वय संघाच्या विविध मागणीला पाठिंबा. शिक्षक संघर्ष संघटनेच्या संस्थापिका संगीता शिंदे. शिक्षक समन्वय संघ वतीने संपूर्ण महाराष्ट्र राज्यात जिल्हा कचेरी समोर आंदोलन सुरू आहे. गेल्या अनेक वर्षापासून शिक्षक प्राथमिक, माध्यमिक, कनिष्ठ माध्यमिक विद्यालयावर शिक्षक बिना वेतन काम करीत आहेत. परंतु शिक्षकांना व विद्यालयाला प्रचलित नियमानुसार वेतन देण्यात यावे. पण राज्य शासनाने वेतन देऊन टप्प्याटप्प्याने अनुदान देत आहेत. शिक्षकांना 1 जानेवारीपासून टप्पावाढ करणे गरजेचे होते. परंतु शिक्षक मंत्री दीपक केसरकर हे शिक्षकांचा टप्पावाढ हा जून पासून ते डिसेंबर नंतर करणार आहेत. त्यामुळे सरसकट टप्पावाढ विधानसभा निवडणूक करण्यापूर्वी देण्यात यावा, अन्यथा आंदोलन तसे सुरू राहील, असा पवित्रा शिक्षक समन्वय संघटनेने घेतला आहे. याबाबत शिक्षकांच्या मागणीला शिक्षक संघर्ष संघटनेच्या संस्थापिका संगीता शिंदे यांनी पाठिंबा दिला असून यांचा टप्पावाढ त्वरित घ्यावा यासाठी राज्यभरात शिक्षक धरणे आंदोलनाला सर्व जिल्हा कचेरी समोर बसले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे व उपमुख्यमंत्री फडणवीस आणि पवार यांनी यावर लवकर तोडगा करून शासन निर्णय ऑगस्टपूर्वी काढावा, अशी मागणी त्यांनी माध्यमांशी बोलताना केली. शिक्षण समन्वय संघाचे महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आंदोलन सुरू आहे. याचं कारणही महत्त्वाचं आहे. अनेक वर्षापासून बिना वेतनाने काम करणारे प्राथमिक, माध्यमिक आणि कनिष्ठ महाविद्यालयाचे शिक्षक, खरं तर या शिक्षकांना प्रचलित नियमानुसार अनुदान मिळायला पाहिजे, परंतु तरसव शासन अनुदान देत आहे. आपण पाहिलं की काही 20% शाळा आलेले आहेत, ज्युनियर कॉलेज आले, काही 40 काही 60 परंतु प्रत्येक वर्षी त्यांना टप्पावाढ देणं सुद्धा गरजेची आहे. तसं 1 जानेवारी 2024 पासून पुढील टप्पा देणं गरजेचा होता. पण सभागृहामध्ये शिक्षण मंत्री दीपकजी केसरकर साहेबांनी सांगितलं की आम्ही हे अनुदान देऊ, परंतु डिसेंबर मध्ये अनुदान देऊ, जून महिन्यापासून. पण सगळ्या शिक्षक आणि सगळ्या शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचं असं म्हणणं आहे की डिसेंबर मध्ये देण्यापेक्षा शासन निर्णय हा ताबडतोब या येणाऱ्या कॅबिनेट मध्ये निघायला पाहिजे. कारण आतापर्यंत खरोखर याचा एक ताप झालेला आहे या शिक्षकांचा, आणि त्यामुळे आता वाट पाहणं फार कठीण चाललेलं आहे. आणि त्यामुळे हे आंदोलन प्रत्येक जिल्ह्यामध्ये चालू आहे. पाथरीमध्ये आमचे शिक्षक आमरण उपोषणाला बसले, त्यांचा 5वा दिवस आहे. आणि म्हणून शासनाने, माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी आणि दोन्ही उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस आणि अजितदादा साहेबांनी यांनी लक्ष देऊन ताबडतोब शिक्षण मंत्र्याकडे याची नोंद घ्यावी आणि शासन निर्णय ताबडतोब काढावा. आज शिक्षक समन्वय संघाच्या माध्यमातून दिनांक 22 जुलै 2024 पासून चालू केलेलं जे बेमुदत धरणे आंदोलन आहे, या धरणे आंदोलनाचा आजचा 5वा दिवस आहे, 6वा दिवस आहे. आज शनिवार आहे, भर पाऊस आहे, तरीही सर्व शिक्षक बांधव या ठिकाणी आलेले आहेत. या धरणे आंदोलनाच्या मागचा उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर आमचे धरणे आंदोलन सुरू आहेत. महाराष्ट्रामध्ये 63,000 शिक्षक, ज्यामध्ये प्राथमिक, माध्यमिक, उच्च माध्यमिकचे शिक्षक आहेत. या शिक्षकांना वाढीव टप्प्याची जी घोषणा 12 जुलै 2024 ला माननीय शिक्षण मंत्री महोदयांनी सभागृहात केलेली आहे, त्या घोषणेच्या अनुषंगाने त्याचा शासन आदेश काढावा व वेतन वितरणाचा आदेश काढावा, यासाठी आम्ही धरणे आंदोलन करत आहे. त्याचबरोबर साई जन्मभूमी पाथरी या ठिकाणी आमचे बांधव आमरण उपोषणाला बसले, त्यांनाही 6 दिवस झाले. त्यांच्या तब्येती अत्यंत खराब झालेल्या आहेत. ताबडतोब आम्हाला येणाऱ्या कॅबिनेटमध्ये निर्णय घेऊन GR काढावा आणि वेतन वितरणाचा आदेश द्यावा, ही आमची मागणी आहे. आज जरी आमचे या ठिकाणचं आंदोलन आम्ही जरी स्थगित करत असलो, तरी उद्यापासून सर्व शिक्षक साई जन्मभूमी पाथरी या ठिकाणी महाराष्ट्रातले गोळा होणार आहोत.